श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणासाठी किती काही करा, काही उपयोग होत नाही. आपलं आयुष्य बिनधास्तपणे जगायचं, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचं वाईट चितायचं नाही, कोणाच्याही मागे वाईट बोलायचं सुद्धा नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य आनंदाने बिनधास्त जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडू द्यायचं नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही मित्रांनो, कारण लोकांची वेगळीच रूपे असतात. सकाळी गोड बोलणार आणि रात्री लगेच तोंड पाडून बसणार. आजकाल लोक देवावर पण नाराज होत आहेत. तर तुम्ही आम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू, कुणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चासुद्धा करायचे नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे सुद्धा हित चितायचे. कोणाच्याही पुढे पुढे करायचं नाही. आयुष्य मस्तीत पण शिस्तीत जगायचं मित्रांनो. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकवत्या घालवतात, तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. त्यामुळे नेहमी हसत राहा, आनंदी राहा, कारण हा सुंदर जन्म फिरून मिळणार नाही. भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंतावरती विश्वास असेल तर भगवंत आपल्याला कशाचेही कमी पडू देणार नाही. हा विश्वास असेल तर वै देवा असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण कोणासाठी किती खस्ता खाल्ल्या याचा उल्लेख जितके अधिक करत राहू, तितके जगाच्या लेखी त्याची किंमत कमी होते. कोणासाठी किती झिजलो आणि त्याने भान राखले नसेल तर हेरथेपेस त्याची जाणीव करून दिलीच पाहिजे असे काही नसते. नीती किमान एकतरी अशी संधी देते जेव्हा आपली घुसमट बाहेर आपल्याला काढता येते. रोजच उठून आपल्याला त्याची गाथा वाचत बसलो तर त्यातील आशय विरजित जातो, कमी होतो. मित्रांनो, एखाद्याने कोणासाठी खस्ता जरी खाल्ल्या असल्यास आणि त्याचा चुपा उघड मोबदला घेतला असेल तर समोरच्या व्यक्तीच्या लेखी त्या झिंजण्याची किंमत कमी होत राहते. आपला समर्पण, आपलं त्याग हे नशिबाची जोडण्याऐवजी आध्यात्मिक साधना जसे जोडले तर क्लेश, भांडण, तंटे कमी होतील. होय मित्रांनो, आपल्याला मदत करणाऱ्या हर एक हाताच्या मदतीमागची भूमिका वळखाला आली की हे गणित अधिक सोपं, सुलभ, सोयीस्कर होतात. केलेल्या मदतीची व उपकाराची वारंवार जाणीव करून देणाऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागणे यासारखे मोठे दुर्दैव नाही. मोजकेच लोक असे असतात की जे इतरांसाठी निरपेक्ष झटत असतात. बाकी असते ते तडजोड आणि सौदा म्हणून. या बाबतीत कर्म केले आणि सोडून दिले ही भावना जितकी अधिक राहील तितके समाधान. आपल्याला अधिक लक्ष द्या. कर्म चांगले असेल तर आयुष्यात कशाचीही कमी आपल्याला भगवंत पडू देत नाही. होय मित्रांनो, भगवंत आपल्या पाठीशी आहे तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. मित्रांनो, जर तुम्ही भगवंताला मानत असाल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. होय मित्रांनो, मी त्यातलाच एक आहे जे एकदा माणूस मनातून उतरला की मी स्वतःहून तरी कधी त्या व्यक्तीकडे ढुंकूनही बघत नाही. मग तो व्यक्ती माझ्यावर किती पण जवळचे असू द्या तरी नाही म्हणजे नाही. पण समजा ती व्यक्ती स्वतःहून माझ्यासोबत बोलायला आले किंवा अशा व्यक्तीने काही मला मदत मागितली तर मला ती मदत करणे जर शक्य असेल तर मी नक्कीच करतो. कारण माझ्या ह्या मागे एक प्रांजळ उद्देश असतो की फक्त समोरच्याला संकटातून बाहेर काढणे. कारण एखाद्याला जाणून प्रसंगात अडकून ठेवणे हे माझ्या मनाला पटत नाही. असे करत असले तरी ती व्यक्ती जे माझ्यासोबत जे वागले आहे ते माझ्या मनातून मी कधीच काढू शकत नाही आणि तसे मी प्रयत्न देखील
करत नाही, कारण मी कितीतरी प्रयत्न केले तरी मी त्या व्यक्तीला माफ करू शकत नाही. आणि हे सत्र माझ्या लहानपणापासूनच चालू आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला एखाद्याने त्रास दिले, आपल्याला जाणून बुजून दुःख दिलं तर त्याच्याकडे आपण परत जायचं नाही, त्याला आपल्या आयुष्यात परत घ्यायचं नाही. मुळात असा आपला स्वभाव नसतो, पण आपल्याला जाणून तसं मजबुरीने वागावं लागतं. आपण अनेक वाईट दिवस अनुभवलेले आहोत याची आपल्याला जाणीव आहे. माणूस वाईट नसतो तर माणसाची वेळ वाईट असते. माझ्या वाईट दिवसात अनेक नातेवाईक माझ्याशी तुटकं वागायचे, कारण त्यांना वाटत होते की याच्या गरिबीची झळा आम्हाला लागायला नकोत. पण त्यांना माहीत नव्हते की घरात अर्धपोटी राहा, पण कोणालाही काही मागू नका, कोणाकडेही हात पसरू नको. हे संस्कार आम्हाला लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी दिलेले असते. तरीसुद्धा जे आमच्याशी वाईट वागले त्याच्याशी आपण वाईट वागायचे नाही, ही घरातील शिकवण. आपण त्याच्याशी तसेच वागलो तर त्याच्यात व आपल्यात फरक काय राहील? अशा व्यक्तींना नंतर आपल्या कुटुंबातील लोकांना मदत केली आहे, पण योग्य वेळी योग्य पद्धतीने केलेली मदत हीच चांगली. आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो किंवा त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि अशा वेळेस तुमच्यापेक्षा विरुद्धार्थी व्यक्ती वागतो, तेव्हा आपण त्याच्यावर प्रेम लागेबांधे असल्यामुळे, नातेसंबंधामुळे आपुलकी असल्याने जवळकी ठेवतो. त्याला मात्र याचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे तुमच्या विश्वासाला न जोडणारा तडा जातो. कदाचित त्याचा हेतू पण तोच असतो की त्यांनी केलेली मदत तर काय फरक पडतो, आपण स्वतःहून मान दिल्याने तो हवेत उडायला लागतो. परंतु त्याच्या पंखात कमीत कमी बळ आहे याची त्याला स्वतःला पण जाणीव नसते. संबंध तोडता कमी करणे हे योग्य नाही, पण अंतर ठेवून आपण राहू शकतो, कारण परत परत तोच तो त्रास आपण करून घेण्यापेक्षा आपण थोड्या अंतराने राहिलेले बरे नाही का? मीही काही कपट ठेवत नाही असे सांगू शकतो, पण अशा व्यक्तींना जास्त महत्त्व तुम्ही देऊ नका. आपली स्वतःची मूठ आवळून धरून आपल्याला त्रास होईल असे तुम्ही वागू नका. त्याच्या गोड शब्दात पुन्हा फसू नका. कोणीही परमानंट मित्र नसतो आणि परमानंट शत्रू देखील नसतो. आपणच आपले मित्र आणि आपले शत्रू. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.